रक्षा विसर्जन झालं, रक्षा विसर्जन झालं, 10व्याला खवर झाला, 12व्या दिवशी निवद झाला. 4 दिवस माणसाने गजबजलेलं घर रिकामं झालं. कुठला अडथळा न आणता सगळ्यांच्या वाटा मोकळ्या करून बापू घराच्या सोप्यातल्या भिंतीवर फोटोत जाऊन बसला साऱ्या घरादारावर नजर ठेवायला. रात्री पाहुण्यांनी घरच्यांनी भावकीतल्या लोकांनी गोडाधोडाचं जेवण घातलं. दुसऱ्या दिवशी सकाळी मधू दादाला म्हणाला, दादा आता कसं? आजपर्यंत बापूच्या जीवावर आई वेगळी राहिली होती, आता तिला एकटीला ठेवून कसं चालल? मी आईला माझ्याकडे घेतो आणि त्यांचं शात दोघंजण वाटणी करून घेऊया. माणसं बोलवू का 4? अरे कशाला लागतात माणसं? आपणच ठरवूया की. हाय काय त्यात? वाद वाढवायचा असला की माणसं लागतात. जा शेताकडं, पावलानं शात मोजून घे, मधोमध निगडीचा ढाळा रव, झाली वाटणी.